पोर्ले तालुका पन्हाळा येथील जन्मताच दोन्ही हात नसलेली दिव्यांग कुमारी माऊली बळवंत आडकूर यांची बृहन्मुंबई महानगरपालिका येथे कार्यकारी सहाय्यकपदी निवड झाल्याबद्दल छत्रपती राजाराम साखर कारखाना संचालक सर्जेराव बोने पाटील, भाजपा करवीर तालुका माननीय सरचिटणीस संजय तथा एस.बी. देवणे सर, पार्वती मंदिर देवस्थान समिती सदस्य समाधान मुरावने, प्रशांत साळोके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व आमच्या प्रतिनिधींशी बोलताना माऊली बळवंत आडकूर यांनी सांगितले, पहिलीपासून 10वी पर्यंत शिक्षण पोर्ले गावी झाले, पुढील शिक्षण कोल्हापूर येथे झाले। मला मार्गदर्शन आई वडील व भाऊ, शिक्षक, इतर सहकारी यांचे लाभले। माझी या पदासाठी निवड झाल्याबद्दल दिव्यांगत्वावर मात करून गरुडझेप घेतल्याचे मला कुटुंबियांना समाधान वाटते। सतर्क लाईव्ह न्यूज साठी वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके। नमस्कार। आज आपण पोर्ले गावामध्ये शेतकरी घरात जन्म घेतलेल्या जन्मतास दोन्ही हात नसलेल्या आज आपल्याबरोबर माऊलीताई आहेत। त्यांना मी शुभेच्छा आणि सतर्क लाईव्हच्या वतीने धन्यवाद देतो की मॅडम तुम्ही आज जी गरुडझेप घेतल्या त्याबद्दल थोडा मला मार्गदर्शन करावं अशी मी तुम्हाला विनंती करतो। सर्वप्रथम नमस्कार। मी माऊली बळवंत आडकूर, कोल्हापूर जिल्ह्यातील तालुका पन्हाळामध्ये पोर्ले गावची मुलगी आहे आणि मी शेतकरी कुटुंबातलीच आहे। माझे आई वडील दोघेही शेतीच करतात। तर दिव्यांग म्हणजे जन्मताच दिव्यांगत्व आलं, पण त्या दिव्यांगत्वाला कधीच कवटाळून बसले नाही आणि पहिली ते म्हणजे घरच्यांनीही त्या गोष्टीला कधी दुःख म्हणून एक जाणीव करू दिली नाही। तर प्रत्येक क्षेत्रामध्ये मला प्रोत्साहन दिलं आणि माझं शैक्षणिक, माध्यमिक आणि कॉलेज हे सगळं माझं इथे कोल्हापूरमध्येच झालेलं आहे। त्यानंतर जे म्हणजे कसं असतं, आयुष्यात मोठं व्हायची स्वप्न सगळ्यांचीच असतात, फक्त मार्गदर्शन हवं असतं आणि असं मार्गदर्शन पावले मला घरच्यांचं, शिक्षकांचं, मित्रमैत्रिणींचं हे सोबतच होतं। पण एक टप्पा असा होता की मला माझ्या आयुष्यात काहीतरी करायचं होतं आणि त्यावेळेस मला देवदूतासारखे दीपस्तंभ फाउंडेशनचे यजुवेंद्र महाजन सर भेटले आणि जळगावमध्ये मी 3 वर्ष होते आणि मी स्टडी केला। स्टडीसोबतच बी प्लॅन म्हणून मी माझी आवड ज्या क्षेत्रात होती त्याच्यात MA सायकोलॉजी केलं आणि ते करत असतानाच MPSC आणि हे दोन्ही हे करत असतानाच माझी आता 1-2 वर्षापूर्वी सोलापूर महानगरपालिकेमध्ये पण निवड झाली होती। आता 1 वर्ष त्याला पूर्ण होते आणि त्याचबरोबर मुंबई BMC मध्ये कार्यकारी सहाय्यक अधिकारी म्हणून पण निवड झालेली आहे। तर या सगळ्यामध्ये जो वाटा आहे तो माझ्या आयुष्यात म्हणजे जी सगळी चांगली लोक भेटली त्या प्रत्येकाचा वाटा आहे आणि जी वाईट भेटली त्यांच्याकडून मी शिकत गेले आणि त्यांचाही खूप मोलाचा वाटा आहे। आणि आजच्या तरुण पिढीला मला इतकं सांगावं असं वाटतं की आयुष्यात तुम्हाला ना जर काय करायचं असेल म्हणजे संधी ही एकदाच भेटते आणि त्या संधीचं सोनं केलं पाहिजे असं मला वाटतं। प्रत्येकाने कुठल्याही गोष्टीला कमी लेखलं नाही पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक मुलीनं स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे आणि काहीतरी मिळवलं पाहिजे आणि तेव्हाच मुलींना आयुष्यात लग्न किंवा त्याच पुढच्या गोष्टी असतील त्याचा विचार केला पाहिजे। मी सतर्क लाईव्ह न्यूज साठी वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके, वडणगे तालुका करवीर।